बापरे, काय गरमाट हो राहिलं. या फॅनवाल्याला बोलवेले तर त्याचा अजून पत्ता नाही. कधी येतो काय माहित बाई. झालं बाई, चाललं होतं यांचं 15 दिवसापासून. जायचंय कंपनीने पाठवलं यांना 15 दिवस तिकडं बाहेर देशामध्ये. आता काही हे 15 दिवस येणार नाही. मला तर नुसतं बोर झालं बाई, करमू नाही राहिलं. या असले का मग बरं राहतं. संध्याकाळी घरी आले का यांचं चालत राहते बडबड बडबड. आता ना थोडासा आराम करते, कारण 15 दिवसाचं सगळं कपडे कुपडे यांच्या आवरून दिले. लय थकवा आलाय आता. सायगो बापरे. कोण आलं? काय म्हणते मेवण्या बाई? बया दाजी, हा, तुम्ही आले काय? मी आलो ना. म्हणलं चला मेवणीला भेटून येऊ. दाजी, हा, हे काय मा सत्कार झाला. तुमचा? मग कुठं सत्कार झाला? तिकडे त्या पाटोळ्याला झाला. हा का? हा, बया म्हणजे कोणी केला सत्कार तुमचा? अहो त्या गावानं केला. मी गायक आहे ना. हा, मा 1 नंबर आला. हा का? मग का मधी? कोकिळाचं गाणं. हा का? हा, बया तुम्ही ना बाई दाजी लय नाव कमावणार आहे. खरंच सांगते. एवढी मोठी ट्रॉफी तुम्हाला भेटली. हा, आणि एवढं शाल टोपी सत्कार केला तुमचा. हो. मग तुम्ही लय मस्त गाणं म्हणता पण दाजी. लई काय लोकांनी फोटो काढले. हा का? मग बया काही म्हणा दाजी, तुमचा आवाज म्हणजे एकच नंबर आहे बाई. अगं मी ना हा? मेवण्या बाई वरून सुद्धा गाणं काढू शकतो. हा का? मग बया म्हणजे कोणचं गाणं? चालू गाणं रचितो. वरून गाणं म्हणू का? बया दाजी, हा? म्हणजे मावरून बी गाणं येते का तुम्हाला? अहो येणार जो गायक झाला त्याला काही येत. हा का? पण काही म्हणा बाई दाजी, तुमच्यासारखा माणूस अख्ख्या पंचक्रोशीत नाही. अहो मेवण्या बाई तुम्ही का मला हरभऱ्याच्या झाडावर चढीत का? आता हरभऱ्याच्या झाडावर काय आलं दाजी? तुम्ही खरंच हुशार आहे बाई. नाही हुशार आहे. नॉलेज आहे नॉलेज. हा, हा डोकं आहे तुम्हाला तेवढं. हा डोकं आहे. म्हणू का तू आवाजून गाणं म्हणू? बया आता तुमचा लई चांगलं चाललाय. म्हणा बरं, पाहू द्या मला तुमचा आवाज. अगं धनगराची भानो हा, तू आली जगरीला, जरा गरीब येशील का चिच बनत फिराईला, वरिसा औंदा व सोळा ज्वानी रुपाया बंदा, आज कसा पडला ग शांत तुझ्याच मी छंदा, अग बोलून मी गेलो तुझ्या गोड्या रंगाला, जरा गरीब येशील का चिच बनत फिराईला. बया दाजी, हा? बाय 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 बाय. काय तुमचा आवाज आणि काय ते गाणं आणि काय त्याच्या गाण्याच्या वळी हा. आणि काय ते यमक जुळत्या. बाय बाय, खरंच तुम्ही ना दाजी लय मोठे गायक आहे बाई. अहो मोठं म्हणणंच एवढं मोठं मला सत्कारात भेटलं. हे ट्रॉफी ना लयच मोठी आहे बाई. हो. बरं असू द्या इकडे ठेवू का? हा राहू दे. हा, या ना दाजी. हा बसू चल. दाजी, हा? तुम्हाला काही पाणी बिणी देऊ का? मला आहे ना पाणी नको मेवण्या बाई. हा, मी इतक्यात रस पेलो. हा का? हा रस पेलो उसाचा. हा का? हा, बरं मी काय म्हणते, हा? दाजी हा? तुम्ही कसे काय आले बाई? काय झालं हा? मला आला मा साधूचा फोन. हा का? हा. म्हणजे यांनी फोन केला होता का? आणि मग हा, ते म्हणा मी 15 दिवस कुठं गावाला चाललो म्हण. ते कंपनीने पाठवलं ना त्यांना तिकडं. हा हा. नाही ना हा, लई ना आनंद झाला. हा का? म्हणलं चाला आता मेवणी का बरं रे. बया तुम्हाला लय आठवण येते बाई माझी. बाई काही म्हणा पण दाजी मला सुद्धा लय आठवण येत होती. आपण काय करू, फोन करायला वेळच भेटत नाही. ती चादडी घरात राहते ती माझी सासू.
आयला कुठं गेली तुझी सासू? ती गेली तिच्या ओळखीची कोणी म्हातारी आहे ना तिच्यापाशी बसायला गेली. अहो लय फुटाने आणि तू अंडे तिला. हा बरं मग साडून फोन केला. हा हायला मला तर असं झालं कवा मेवणीक जाईल कवा मेवणीक जाईल. हा का आला, मग आलो बा मेवणीक. हा बरं मला आहे ना हा तुझ्या शिवाय करमत नाही. ते माताईला नाही ना कळून दिलं. नाही 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 तिला या कानाची या कानाला नाही. हा का बाया तुम्हाला सांगते दाजी बरं झालं बाई तुम्ही आले. मला सुद्धा असं झालं होतं आता मी तुम्हाला करणारच होते काय? फोन फोन हा फोन फोन म्हणले आता हे गेले निघून आता दाजींना फोन करावा. शालेले मस्त दिली बाई दाजी. हा मस्त आहे मस्त आहे. आणि बाई काय सांगायचं दाजी तुम्ही तर दिसाय तर काय आता एकच नंबर आहे. ते मानावरात काय आता सोयीचा नाही पण मग भराय तुम्ही आहे ना मला. अगं मी आहे ना तुला. मी दिसायला सुंदर आहे हा करायला चांगला आहे. हा मग काय करायला जेवण खावण तो संग करीत नाही का? हा काय चावलं ती? बया आपलं एवढ्या दिवसापासून प्रेम चालू आहे दाजी. पण तुम्हाला सांगते या कानाचे त्या कानाला माहित नाही बाई. वाहणारही नाही. हा हा त्यांना माहितीये ना माणूस तसा नाही. हा असं तुम्ही लय चांगले बाई. अगं तू का थोडी चांगली का? हं? बरं मग बरं मी काय म्हणतो हा जाऊ दे आता आहे ना मी आता एवढ्या लांब आलोय. हा तुला माय आठवण नव्हती येत का? बया तुम्हाला तेच सांगू राहिले दाजी सारखी गुचकी लागायची. गुचक्या 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 गुचक्या. मी अंदाज लावलाच होता म्हणले माझ्या दाजीनीच आठवण काढली असेल. हा ना हा काढायचो मी आठवण. हा ना मला तू लई यायची तू तर नुसती अशी डोळ्या समनी दिसायची. हा का हा कवा म्हणलं हा. मेवणी भेटल हा. मेवणी भेटल. हा का आल्या आल्या मेवणी घरातच होती हो. हा का खुश झालं खुश. हा का आता थोडं काम राहिलं खुश व्हायचं. हा तेवढं काम झालं हा. का अजून खुश. बर बर मग पाणी नको का तुम्हाला. पाणी नको आता ऐक का हा. आता पाणी नको. हा आता तूही सासू काही इड नाही. हा आपण टापक्यानं उरकून घेऊ. असं म्हणते का तिला दाजी. यायच्या आतमध्ये. हा का बर बर चला मग. चाल ना मग. बाई तुम्हाला सांगते दाजी हं? काही म्हणा पण मा दाजी सारखा दाजी असा कोणाला होणार हा. तू म्हणती ना मा दाजी सारखा दाजी कोणाला होणार? माया मेवणी सारखी मेवणी कोणाला होणार नाही माहितीये का? मला लय आठवण येते बाई दाजी तुमची. बरं मी काय म्हणते आता मानावरा गेला 15 दिवस. हा. आता 15 दिवस काय आता आता आहे ना 15 दिवस मी येईल ना. हा ना हा पण तू सासू नसली हा का मला फोन कर. असं म्हणते मी का काय मिनिटात तू तिथं. तुम्ही का नाही आले दाजी. हा? हा बस ना आलो. बसनी का आले. ती तुमची एवढी मोठी थार गाडी आहे ना. ठार गाडी पंक्चर होते आज. हा का हा मग आलो. हा का बरं झालं जाऊ द्या. काय नाही का ना आले आलो, ना आलो. म्हणजे तुम्हाला माझी आठवण आहे. हो हाय म्हणजे तुही आठवण कधीच जाणार नाही. तेवढं प्रिय छानात छानात तू आठवण. हा का हम्म. बरं चला मग. चाल ना मग मध्ये चाल. बाया दाजी हं? या ना. हे का आलो. लय तो एवढं काम बारी केलं बा बेडचं हा ना. आता बेडचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय आहे बरं दाजी. नाही यायचे बरोबर. आहे का हा. नाही बाई तुम्हाला सांगते काय ते मा नवऱ्याला ना दाजी या कामाच्या याच्यात आहे ना टाइमच भेटत नाही बाई. आता तुम्ही आले ना आता आपण मस्त दोघं मजा करू. अगं मजा करायसाठी चालू. हा. ठेव ना इकडं डोकं ठेव. असं म्हणते का. ठेव ठेव. बाई आई ग बाया दाजी हम्म. तुमचे लय मऊ मऊ आहे. काय ते पाय पाय हो. थांब मला शाल काढून ठेवू दे. आता तुम्हाला काय वाटलं. मेवण्या बाई हा तुला करमत का माझ्याशिवाय? आता तुम्हाला तेच सांगू राहिले दाजी कधीची. बाई मला तुमच्याशिवाय करमत नव्हतं. आता म्हणले 15 दिवस कसे जातील कसे जातील. बरं झालं बाई दाजी तुम्ही आले. आलो म्हणजे मला लगेच साड. हा मला आता साडू गेलाय हा तर मग काही हा काय दाजी हात कुठं नेऊ राहिले तुम्ही असे? अगं हात नाही नेऊ राहिलो कुठं हातात हात घेतला. हा का मग म्हणलं चोर बुवा काय हात हा नाही का
तुझ्या हात नसते अशी कापसासारखी लागते. हा तुझी तब्येत लय सुधारली एवढे. हा आता काही तब्येत सुधारली मग काय आता घरातलंच काम करायचं. मऊ मऊ झाले हो. हा भारी वाटत ग. दाजी आज काय करू राहिली बाई. अगं पाहतो आता तो पायी आल्यावर मला मूड येणारच ना. हा नाही का. तुम्हाला सांगते बाई दाजी मला तुमची लय आठवण येत होती. हा ना. हा बाया तुमचा हात लय मऊ मऊ लागत बाई दाजी. अगं मला असं वाटतं कवा मेवणीचं डोकं दाबी. हा का. मग वाटतं ना बायको काय माहित दाडावं नाही. हा तुझी बहीण असून तुम्ही मात आईला नका बाई काही बोलू. नाही बोलत बाई काही बोलत काही तुझे काल. बाया दाजी ते पावडर पुसाल ना तुम्ही नुसते घसाघस सोडून राहिली. अगं नाही पुसणार आपण पुन्हा लावू काय पावडर. हा ना मी काय म्हणतो आता आहे ना टाइम झाला. आता आहे ना आपला कार्यक्रम उरकून घेऊ. असं म्हणते. आणि पुन्हा तोही सासू जर आली काय उपयोग होणार नाही. हा ते आहे म्हणा. घे उरकून चला अशी वय अशी वय ना. दाजी पोरा बरे आहे ना. अहो तो मा अंड्या आणि तो स्वट्या हा अहो लय मजेत. हा का. हा बाया काही म्हणा बाई तुम्ही पोरांचे नाव असे ठेवले बाई. मग एकदम कॉमेडी नाव आहे. स्वट्या आहे ना मा मांग लागला होता. आणायचं ना पोराला मग. पोराला इड काल आणती हा आपल्या दोघांमध्ये. हा ते आहे म्हणाय. मग ते लगेच सांगून देईल ना. हा मग ते मा बहिणीला. हा त्याच्यामुळे नाही आणलं. हा का. या ग सरक ना. हा या ग सरक. आता कुठं सरकू. याच्यावर बस ना. हा बस ना याच्यावर. याच्यावर म्हणजे मांडीव. हा का. हा बाया दाजी तुम्ही ना कॉमेडी लई आणि गायक लय मोठे. दाजी तुमचं आहे ना लईच मोठं आहे बाई. काय मोठे ते नाव नाव. हा नाव आहे ना नाव. ऐक ना मेवणे बाई आता आपण ये ना उरकून घेऊ. ऐक ना तुझी सासू जर आली हा तर सगळा कार्यक्रम बंद होऊन जाईल. हा ते तर आहेच म्हणायला. ती लय खडूस आहे आणि गेली तिच्या एवढ्या मैत्रिणी कोणाक तरी. म्हणलं बरं झालं बाई गेली. म्हणलं थोडं पडावा तेवढ्यात तुम्ही टापाकले बाई दादा. बाई मला आहे ना रावतच नव्हतं. म्हणलं आता साडू गेलाय ना मेवणीला ठोकूनच घेऊ. असं म्हणते. संधी आली ना. हा म्हणजे तुम्ही संधी साधून बरोबर आले आहे. जेवले का दाजी तुम्ही. मी जेवलो. काय खाल्लं दाजी. मी हा शेंगुळे खाले. हा का. बहिणीनं असे शेंगुळे लांब लांब असे झणझणीत केले. हा का. अरे पक्के वारंबारू खाली. हा का. तुम्हाला सांगते दाजी ते मा बहिणीला शेंगोळी पहिल्यापासून मस्त येत्या. पण मी काय म्हणते काही सांगितलं नाही ना तुम्ही कोणाला काही. नाही नाही हा कसं काय सांगू. हा या गोष्टी सांगायच्या आहे का. हा तेच. या गोष्टी चोरून लपून करून पळून जायच्या. हा का. पण काही म्हणा बाई दाजी तुम्ही लईच भारी दिसू राहिले बाई आज. हा ना तुमचा शर्ट एकच नंबर आहे. हे मेवणी पै गेले शोभला शर्ट. हा नाही का. बर दाजी मग ते दार लावून घ्या ना. मग आता असं उघड्यावर करते का. दरवाजा लावून घेऊ का. मग बर बर मग तू ये ना अशी थोडी झोप. हा का. मी तिकून आलो हा लगेच बेडतो. हा का. हा बर बर. अहो तू झोप मी टपक्यान दरवाजा लाईत. हा दार तर लावा. तुम्हाला लईच घाई झाली बाई दाजी. गाय म्हणजे तुही सास होती फुकी काय म्हणते ते तोंड फुकी. हा तर ती आली तर हिला सगळा गत्या गोंधळ होईल. हा आहे ना. ऐक ना मेवण्या बाई मा याला दमच निघाला. काय वळखून घे. हा का. हा बर बर. मला तुम्ही कवाय आले का दाजी. तुमच्या नाही याला दमच निघत नाही बाई. अहो का निघत नाही पण मेवणी दिसायचं शी ना. हा का. मग बर मेवणीची हाऊस मीच करील ना. हा
पण काही म्हणा बाई दाजी, तुम्ही माई एक सुद्धा हाऊस पूर्ण करायची ठेवली नाही. जे म्हणलं ते तुम्ही घेऊन द्या, जे म्हणलं ते तुम्ही घेऊन द्या. अगं मग लाडकी मेवणी, हा मग तू मला मत देते ना. हा ते तर आहे. तू आता खरं, तू तर खरं देते. प्रेम प्रेम. हा मग त्याच्यात मी खुश आहे. हा ना. बरं. मग तू आहे ना माझ्यावर खुश. बया आता ते काय सांगायची गोष्ट आहे का दाजी? अहो तुमच्यासारखं दाजी मिळायला नशीब लागत, नशीब. मी स्वतःला अशी नशीबवान समजते. असा एवढा राजबिंडा, एवढा हँडसम, एवढा गायक, एवढा भारी दाजी मला भेटला म्हणजे मी मागच्या जन्मात काहीतरी पुण्य करेल असेल. अगं मग मलाही तेच वाटतं. हा मी सुद्धा एवढी चांगली मेवणी भेटायलाय ना, हा त्याला मी काहीतरी पुण्यच करेल असेल. हा नाही का? नाही तो कुणी कोणाला भेटत आहे का? हा ते तर आहेच. मग मी ना शर्ट काढितो. काय काढायचं? शर्ट हा हा टोपी काढितो. नाही का? हा बरोबर. म्हणजे मोकळं हा. ते आता गारमाट. गारमाटाचे दिवस मग आहे. टाक ना काढून तू बी. हा हा मेवण्या बाई, हा अगं तूही काढ ना. काय आई साडी काढून टाक. बया म्हणजे का उघडी बसू का? काय बोल राहिली? गाऊंड घाल, गाऊंड. हा गाऊंड घाल ना. गाऊन हा गाऊन. हा गाऊंड गाऊंड. बया नका बाई दाजी. अगं या साडी नाही ना, साडीना चोळता चालता येत नाही, तकलीफ होती. हा आणि का? तसं गाऊन नाही ना, हा चोळता चालता येतो कुठे बी. हा का? गाऊनचं कसं आहे माहितीये का? हा वर करायचा, खाली करायचा. हा वर करायचा, खाली कर. हा. गाऊनचं कसं आहे? वर करायचा, खाली करायचा, वर करायचा, हा. खाली करायचा. हा का? मोकळं. हा. नाही का? बया दाजी तुम्ही लई चावटे बाई. बरं आहे बरं आहे. काही नाही साडी येते सगळं आवरा. बर पद अशी पद. हा मेवण्या बाई, हा ज्या तांगड्या तांगड्या लई लट झाल्या हो. बया दाजी तुम्ही तर बाई माई लई सेवा करीत बाई दाजी. पाय काय दाबत्या काय काय. हं? अगं जाऊ दे, शेवाच करायला लागते बाई. मेवा भेटतो नाही का? मेवण्या बाई, हा कसं वाटतं? बया दाजी आता काय सांगू बाई तुम्हाला. ऐक काय झालं? अहो दाजी हं? मी काय म्हणते सोडा ना आता. अगं थांब थोडी, अगं थांब थोडी. इतक्यातच मी लागलोय तो सोडाय मी. बया आ ओ अरे थांब. आ ऐक आ थांब थांब थांब. अहो तुमचं काय चालू सारखं थांब 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 थांब. अगं थांब ना. बया तुम्ही काय आता मानावरा 15 दिवस नाही तर पार कसर काढून टाकी त्या काय. झालं झालं थोडं. तुला आहे ना मेवण्या बाई, हा आता 15 दिवस आहे हा. ना, चोळून चोळून असं लाल करीत जाईल. रोज ठोकील तुला. असं म्हणते का दाजी? ऐक आ आओ आ ओ दाजी सोडा आता. आई लय गरम झालं हो, नुसता घाम निघला दाजी. ऐक बस 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 दाजी सोडा बाई आता. थांब थांब मेवण्या बाई, थोडं राहिलं थोडं. नाही नाही थोडं नाही लय घाम निघला आता. आता वाटलं नाही ना उद्या करू बाई. थांब. ह्या दाजी लय गरमत होत. तुम्ही पार घाम काढला दाजी मा. माय निघालं म्हणा. हा ना भया तुमचं तर लय गळून आहे हो. काय? ते घाम घाम घाम. तुम्हाला उष्णता लई आहे ना दाजी. चालायचं. आणि त्याच्यामुळे लईच घाम निघू राहिला बाई. बस बस. हा ती चैन लावा ना दाजी. आईला चैनीचं कुठं लक्ष? हा ती तुम्ही लई सरवळ आहे बाई दाजी. थांबा अशी फिरा. अरे वा, आईला अशी जीव लावणारी मेवणी भेटल्या हो. काला मेवना हात राहिल्या. तुमच्या ना दाजी पार कानातून निघला बाई घाम. हा मग आता ते निघणारच. हा चला आता तिकडे आपण वाऱ्या सोयी जाऊ. हा वाऱ्या सोयी जाऊ ना. हा चल. बाई दाजी पण काही म्हणा बाई. मला ना आता तुमची सारखी आठवण येत राहील बाई.
मला इथे आता 15 दिवस काय टेन्शन ना मेवण्या बाई काही चिंता करू नको 15 दिवस मी आहे ना. आता तुम्ही आहे तर मला मानावरीची आठवण नाही येणार बाई. अरे आठवण नाही तू आला तरी तुला काचीच आठवण येऊन देणार नाही. हा एकच नंबर करून जाईल काम. बरं बरं थोडा हवेशीर येते का? चाल ना चाल. ये कसं वाटलं? बाया आता कसं वाटलं काय विचारी त्या. आता ती माई सासू चालली येते का काय कांडू बाई. हा बरं मी काय म्हणते दाजी तवर आहे ना बाई आता ती येईल. तिचा यायचा टाइम झालाच आहे. अगं मग तिच्या यायच्या आतमध्ये मी निघून जातो. हा असं करते ना मग. हा. आणि मग मग उद्या परत येशाल का? उद्या फोन कर ना तुझी सासू कुठं आहे काय. हा अगं मेवण्या बाई हा तुला त्या दिवशी मी व्हिडिओ कॉल केला हा तेव्हा तुला बोललो होतो हा. मला दाखव 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 तू आता दाखवलंच नाही. अहो दाजी तुम्हाला सांगते बाई काय? आता तुम्ही त्या दिवशी व्हिडिओ कॉल केला आणि तुम्ही तिकडून सारखे म्हणायचे दाखव दाखव. पण ती म्हातारी इडच बसेल होती आणि ती मला म्हणती कोण आहे ग आणि काय म्हणू राहिले दाखव दाखव. ते म्हणले कुठं कोण ते म्हणले काही नाही आणि मग मी लगेच फोन कट केला नाही का. हा हा हा. ते कसं राहतं माहितीये का मेवण्या बाई हा. तो जर मला व्हिडिओ कॉल तो दाखवला असतं हा हा हा. ते मला आहे ना लई भारी वाटतं लई भारी म्हणजे असं आहे हा. ना गादी पडल्या असं झोपतो. हा नुसतं पाहून झोपत आहे का? आणि मग ते बया मी नेहमी दाखवीत राहते ना दाजी तुम्हाला. त्या दिवशी लई मेन होत ना शीना हा. लई आठवण आलती हा. कवा मेवणीच पाहिलं कवा झोप. बरं मी काय म्हणते हं? दाजी जाऊ द्या बाई थांबा तुमचं शर्ट आणून देते आणि ती येईल बिल जा निघून मग तुम्ही. हा हा, टोपी आण शर्ट आण हा बरं बरं आणि टपक्यात हा लय वल्ल झालं हा लय वल्ल झालं काय का म्हणा शरीर. हा हा आणि दारा दाजी. हा दे मेवण्या बाई हा आता तू सासू नसली हा टपकन फोन कर असं म्हणते का? मी लगेच हजर. हा 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 आता काही तुम्ही मला 15 दिवस सोडती नाही बाई. सोडूच शकत नाही तर हा ना नाही बरं मी काय म्हणते दाजी उलच करणार तू हा काय उलच करणार काय उळ करणार. तू शरीर आहे. हा हा बया आता काही थोडं उळ केलं का दाजी तुम्ही. आणि मग मी तुझी आठवण आली हा का काय करीत असेल हे मलाच माहिती. म्हणजे काय करीत या? काय म्हणजे आता असं तुम्हाला का बायको नाही का? अगं बायको आहे पण तुझी जरा आठवण आली हा आणि तुला कसं तब्येत आहे ना तुला हा मग असं जाडा एक खांब आहे खांब हा त्यालाच कावळे मारी तू. बया असं हा दाजी तुम्ही लईच पांचट झाली बाई. पांच्यात नाही झालो तुझी आठवण आली हा. का त्याला अशा कावळ्या मारल्या. बरं जा आता निघून पटक्या. जाऊ का? ती माई सासू येईल मग. लगेच जातो हा आणि उद्या मला फोन कर. हा हं? हा लगेच येणार मी. बरं बरं सासू आहे ती ना? अशी थोडी बाहेर गेली का आणि लगेच दाजी तुम्हाला फोन कर. लगेच हा? येऊ का मग. हा ये. हा. मग आता एक काम कर हा. जाताना मला एक मुक्का देते का. बया दाजी आता मध्ये किती चोळून चाळून घेतलं बाई आणि किती मुके घेतले आखे गाल माय दोन्ही बी लाल लाल करून ठेवले. ऐक ना आता तर एक दे. आता नका ना हं? दाजी. एकदा दे. वास वास जा बाया जाऊ का? तुम्ही पटक्यात येईल ती म्हातारडी आणि तू असं फोन करा बरं का दाजी. तर मेवण्या बाई हा. येऊ का मग. हा हा येऊ का. असं काय करू राहिले दाजी. पप्पी आव ते असं नाही मग? ते तुमच्या याला तर असं करायचंय. म्हणजे असं आहे काय हा असं. बरं येऊ हा या या तू सासू येईल. हा फोन करा बरं का पोहोचले. फोन हा या इडव गेल्यावरच फोन तुला. बरं चाल मग. हा बया माई दाजी आले होते त्यांना मानावऱ्याने सांगितलं का मी 15 दिवस नाहीये चाललोय तिकडं बाहेर आणि आलेच बाई लगेच दाजी. बरं आले तर आले तुम्हाला सांगते काय बाई नुसतं चुळून चाळून घेतलं असं
पार म्हणजे अशी कसरच काढून टाकली. मा नवरा तर कधीच असं प्रेम देत नाही, पण मा दाजीने लय प्रेम दिलं बाई. आणि आता मला म्हण 15 दिवस मी सारखा येत राहील. जाऊ दे मरू दे, मा नवरा घरी नाहीये, 15 दिवस घेते मजा मारून. आता माई दाजी म्हणजे ना दिसायला लय भारी बाई. गेले आता तर मला करमणारच नाही. जाऊ दे मरू दे, जाते आता आणि घरात घेते घडीभर झोपून.